नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पोस्ट घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, महिला व नवजात शिशु रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या रुग्णालयामध्ये अवैद्यकीय कटांतरी सेवा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्वच्छता सेवा आणि सुरक्षा सेवा, त्यानंतर वस्त्रधुलाई सेवा व आहार सेवा अशा बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे ही कामं करून घेण्यासाठी हा जी-आर आलेला आहे. त्याच्यामध्ये कोणते-कोणते पद असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला मानधन भेटणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, इंस्टाग्राम आयडी आणि Facebookला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे, महिला व नवजात शिशु रुग्णालय छत्रपती संभाजीनगर हे रुग्णालय येथे अवैद्यकीय कटांतरी सेवा, स्वच्छता सेवा, सुरक्षा सेवा, वस्त्र धुलाई सेवा व आहार सेवा बाह्य यंत्रणेद्वारे राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा जी-आर असणार आहे. ओके. दिनांक 8 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना जी की आपण वाचून घेऊ. आता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय 17/1/2013 मध्ये स्थापनेच्या बृहत आराखडा याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे 200 खाटांचे रुग्णालय स्थापना करण्यात आलेले आहे. तदनंतर सदर रुग्णालय 200 खाटांवरून 400 खाटांचं रुग्णालय श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर नवनिर्मितीमध्ये आपल्या महिला व नवजात शिशु रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आता कार्यान्वित करून रुग्णालयीन सेवामध्ये सुरळीत ठेवण्याची दृष्टीने अवैद्यकीय कटांतरी सेवा म्हणजे याच्यामध्ये स्वच्छता सेवा असू शकते, सुरक्षा सेवा असू शकते, वस्त्र सेवा व आहार सेवा या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास सन 2025-26 करता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव आयुक्तालयाकडून उपरोक्त वाचा येथील संदर्भानुसार शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सदर प्रशासकीय मान्यतेची बाब शासनाच्या विचारधारणात होती. मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारी होती. ओके. आता शासन निर्णय दिलेला आहे. नवनिर्मित महिला व नवजात शिशु रुग्णालय छत्रपती संभाजीनगर कार्यान्वित करून रुग्णालयीन सेवा सुरळीत ठेवण्याची दृष्टीने अवैद्यकीय कटांतरी सेवा, स्वच्छता सेवा, सुरक्षा सेवा, वस्त्र धुलाई व आहार सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास खालीलप्रमाणे या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. याच्यामध्ये देण्यात आता बघू आपण कोणते-कोणते प्रकार आहे, सेवेचे प्रकार, पदसंख्या दिलेल्या एकूण संख्या, अंदाजित एकूण मासिक मानधन आणि अंदाजित एकूण वार्षिक मानधन दिलेलं आहे. ओके. आता स्वच्छता सेवामध्ये इथं पदं असणार 57 पदे असणार आहे. सुरक्षा सेवामध्ये 36 पदे, वस्त्र धुलाईमध्ये निश्चित केलेलं नाहीये आणि त्याच्या आहार सेवामध्ये आपल्याला प्रति रुग्णाला ₹151 भेटणार आहे. जे पण मेसवाले असणार त्यांना सकाळ संध्याकाळ डबा पुरवायचा महिलांना, त्यांना ₹151 याच्यामध्ये भेटतात. ओके. एका डब्यामागे प्रति रुग्णामागे एका दिवसाचे. ओके. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मानधन वगैरे आपण इथं बघून घ्यायचं आपलं. ओके. त्यानंतर सदर आता सेवांवरील खर्च लेखाशीर्ष अंतर्गत 10 कटांतरी सेवा, 19 आहार सेवा उद्दिष्टांनी उपलब्ध करून असलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा. अटी व शर्ती दिलेल्या आहे. याच्यामध्ये ते पण आपण जाणून घेऊ. सदर अवैद्यकीय कटांतरी सेवा, स्वच्छता सेवा, सुरक्षा सेवा, वस्त्र धुलाई सेवा व आहार सेवा बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याकरिता घेण्या घेण्या घेण्यास खालीलप्रमाणे अटीत राहून आहे. महिला व नवजात शिशु रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या रुग्णालयात पदनिर्मिती होऊन पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर बाह्य सूत्रांद्वारे उपरोक्त को कोष्टक कोष्टकातील सेवा घेण्याबाबत कार्यादेश देण्यात यावे. तत्पूर्वी कार्यादेश दिल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. ओके. या अटींच्या अधीत राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. त्यानंतर इथे दिलेलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरणा करताना शासन परिपत्रक, शासन निर्णय, वित्त विभाग दिनांक 2/12/2013, दिनांक 19/12/2013, दिनांक 17/4/2015, त्यानंतर 30/9/2020, त्याच्यानंतर 27/4/2022 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करावे. वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना, शासन निर्णय, परिपत्रके, नियम काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची राहणार आहे. आता बाह्य यंत्रणेकडून कामं करून घेताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांच्या शासन निर्णय दिनांक 8/11/2006 मधील तरतुदींची पूर्तता करण्यात यावी. ओके. आता शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ अथवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. ओके. कोणाकडून? मेस्को किंवा
सुरक्षा महामंडळ. ओके. त्यानंतर यांच्याकडून सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्याने सर्व रुग्णांसाठी विविध पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया एका वेळी व राज्य स्तरावर पार पाडून अंतर्गत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे निवड करण्यात यावी. सुरक्षा रक्षकाचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढील महिन्याचे देय अदा केले जाणार नाही. अशी अटी टेंडर डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करण्यात यावी. त्यानंतर सदर खरेदीसाठी शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार विभाग क्रमांक 1/12/2016 मध्ये प्रसिद्ध केलेल्या सुधारित नियमपुस्तिकेत विहित केलेल्या कार्यपद्धतीची अंमल करण्यात यावा. ओके. सेवा पुरवठादार राज्य व राज्य स्तरावर अथवा विभाग स्तरावर किंवा राज्य स्तरावरील निश्चित करण्यात यावा. प्रशासकीय मान्यता देताना प्रक्रियेअंती निश्चित करण्यात आलेला दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्याची संबंधित पुरवठादाराने या बाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केलेला आहे त्या दराने जास्त नसल्याचा तसेच कोणत्याही पुरवठादारास फायदा होईल अशा रीतीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. त्याच्यानंतर इथे दिलेल्या 10 नंबरला त्यांनी निविदा प्रक्रिया राबवताना केंद्रीय क्षमता आरोग्यांच्या मार्गदर्शन सूचनांचे CVC गाईडलाईन तंतोतंत पालन करण्यात यावे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय खरेदी समितींच्या मान्यतेनंतर पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावेत. ओके. क्षेत्रीय स्तरावर सदर सेवांचा संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सालय यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. आता वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रके, नियम यांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहणार आहे. ओके. सदर रुग्णालयामधील आंतर रुग्णालयांच्या नियमितपणे आहार सेवा उपलब्ध होईल तसेच आहारात दर्जा योग्य राहील याची सर्वस्व जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची राहणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णालय आहार सेवेचे वेळापत्रक फलक संबंधित रुग्णालयांच्या वार्डामध्ये प्रदर्शित करणे व त्याबाबत नोंदी ठेवणे आवश्यक आहे. सदरचा खर्च सन 2025-26 करता मंजूर अनुदानातून विविध कार्यपद्धतीने भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय शासन वित्त विभाग विभागीय भाग 2 17/4/2015 सोबतच्या परिशिष्ट वित्तीय अधिकार नियम पुस्तिकामध्ये 1978चा भाग पहिला उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 मध्ये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. तुम्हाला मी संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचून दाखवलेली आहे. तुम्हाला अशा प्रकारचे वेतन इथं भेटणार आहे. स्वच्छता सेवा, सुरक्षा सेवामध्ये त्यानंतर वस्त्र सेवा, आहार सेवा असं दिलेलं आहे. ओके. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. जर तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला आता मला याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथं स्वतः इथं जावं लागेल. कुठे? महिला व नवोदय शिक्षण रुग्णालय, छत्रपती संभाजी, स्वतः जाऊन इथं आपल्याला भेट द्यायची आहे आणि हा GR तिथे दाखवायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या सेवेमध्ये इथं जायचं आहे, तुम्ही तिथं त्यांचं बोलून घ्यायचं आहे. जसं स्वच्छता सेवा, सुरक्षा सेवा, वस्त्र सेवा की आहार सेवा. ओके. तिथं आपल्याला स्वतः जाऊन भेट देऊन आपले सिलेक्शन करून घ्यायचे आहे. ओके. तर या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देतो. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची मला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, ज्याची असते मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.